गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः नांदेड शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत। नांदेड शहरामधून अशाच पद्धतीची एक धक्कादायक घटना आता पुढे आलेली आहे। नांदेड शहरातून नात्यांना आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे। जे होईल ते होईल, आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू असं म्हणत एका प्रियकराने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या सख्ख्या काकांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली। नांदेडच्या सांगवी परिसरातील आसना पुलावर शुक्रवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडलाय। पाहता संपूर्ण प्रकार नेमका काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नांदेडच्या नुरी चौक परिसरात राहणारे सचिन यशवंत काळे, सचिन यांच्या अल्पवयीन पुतणीचे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय राजेश दत्ता राजेगोरे या युवकासोबत प्रेमसंबंध होते। गेल्या महिन्यात या दोघांनी घरातून पळ काढलेला होता, मात्र 24 तासातच मुलगी घरी परतली आणि तिने आपण मामाच्या गावी गेल्याचं सांगितलं। यावरून पोलिसांमार्फत तिचं समुपदेशन करून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आलेलं होतं। परंतु या प्रकारामुळे मुलगी बेपत्ता झाल्यापासून तिचे काका सचिन काळे आणि आरोपी राजेश राजेगोरे यांच्यात सतत खटके उडत होते, वाद होत होते। हाच वाद नेहमीसाठी संपवण्याचा एक भयंकर कट राजेशने रचला। समेटाच्या बहाण्याने राजेशने सचिन काळे यांना शुक्रवारी मध्यरात्री सांगवी जवळील आसना ब्रिजवर चर्चेसाठी बोलवलं। आसना पुलावरती चर्चेसाठी बोलवला। आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू असं म्हणत त्याने सचिन यांचा सचिन जो आहे त्यांचा विश्वास संपादन केला। सचिन म्हणजेच ह्या मुलीचे काका, त्यांचा विश्वास संपादन केला आणि काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकू, यावरनं काहीतरी तोडगा करू असं म्हणत त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आसना पुलावरती बोलवलं। परंतु तो समेट घडवायचा नव्हता, तर सचिन यांचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित कट जो आहे तो आरोपीने रचलेला होता। कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपींनी आपल्या खिशात दांडा नसलेली लोखंडी कुऱ्हाड लपून आणलेली होती। आसना पुलावर चर्चा सुरू असताना अचानक वाद वाढला आणि त्याचवेळी राजेश व त्याच्या साथीदारांनी खिशातून कुऱ्हाड काढून सचिन यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर जखमी झालेले सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या थरारक हत्याकांडाची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या। नांदेड पोलिसांनी वेगवान पद्धतीने तपास सुरू केला। विमानतळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी अवघ्या 6 तासातच वेगवेगळ्या भागामधून मुख्य आरोपी राजेश दत्ता राजेगोरे, बालाजी राजेगौरे, आत्माराम कदम आणि त्याच्या आणखी एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत। प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाचा शेवट अशा अत्यंत क्रूर हत्येने होईल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं। पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 6 तासात आरोपींना गजाआड केले। तरी या घटनेनं नांदेडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा सवाट्यावर आलाय। आता न्यायालय या नराधमांना नेमकी काय शिक्षा देतं आणि त्याचबरोबर आरोपींच्या चौकशीत कोणती धक्कादायक माहिती आता उघडकीस होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।